नमस्कार, मी किशोरी। आज मी गावाकडच्या पद्धतीने मस्त असं गावरान बेसन आणि बाजरीची भाकरी बनवणार आहे। त्याच्यासाठी साहित्य घेतलेले लसूण, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, कोथिंबीर, बेसन, जिरी आणि कांदे घेतले 2। हिरवी मिरची आणि लसणाचं कोथिंबीरीचं आपण वाटण बनवून घेणार आहे। जिरी बारीक करून घेऊ। चिमूटभर मीठ घालू म्हणजे जिरी लवकर बारीक होईल। जिरी बारीक झालेली आहे, काढून घेणार आहे। फोडणीचं साहित्य बारीक करून घेऊ। लसूण, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर आणि चिमूटभर मीठ टाकू म्हणजे वाटण लगेचच बारीक होईल। फोडणीचं वाटण बारीक झालेले आणि पाट्यावरच्या वाटणामुळे आपल्या बेसनाला चव छान येणार आहे। आपण काढून घेणार आहे ह्याला। पाट्यावरती वाटण बनवून घेतलेले। आता आपण कांदा बारीक चिरून घेणार आहे फोडणीसाठी। कांदा इथं बारीक चिरून घेतला। कांदा चिरून झालेला आहे। आता आपण बेसनला फोडणी देऊन घेऊ। चूल पेटवून घेतलेली आहे। आता आपण चुलीवरती कढई ठेवून घेणार आहे। कढई गरम झालेली आहे। तेल टाकून घेऊ कढईत। 1.5 पळी तेल टाकून घेणार आहे। तेल गरम झालेले, मोहरी टाकून घेणार आहे। मोहरी छान तडतडलेली आहे। कढीपत्ता टाकून घेऊ। कढीपत्ता पण तळलेला आणि वाटण टाकून घेणार आहे। वाटण आपल्याला तेलामध्ये छान तळून घ्यायचे। कांदा टाकून घेऊ। कांदा पण आपल्याला लाल सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्यायचा। फोडणी छान तळलेली आहे। कांदा पण छान लाल सोनेरी येईपर्यंत तळून घेतलेला आहे। आता पण ह्याच्यात जिरीची पावडर केलेली टाकणार आहे। ओवा 1 चमचा हातावरती चोळून, अर्धा चमचा हळद फोडणीमध्ये छान मिक्स करून घेऊ। पाणी ओतून घेऊ। पाणी ओतून घेतलेले। आता आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचे। चवीनुसार मीठ टाकून घेते आणि मीठ आपण मगाशी पण वाटणामध्ये वाटलेलं होतं, त्याच्यामुळे मी आता थोडं बेतानेच मीठ वापरलेले। आता ह्याला उकळी काढून घेऊ। उकळलेले पाणी इथं। आता आपण बेसन वैरून घेणार आहे। बेसन हटत असताना बेसन थोडं थोडं सोडणार आहे म्हणजे गुटळे होत नाही त्यात। हटलेल्या बेसनाची चव खायला खूप छान लागते। बेसन हटत असताना सतत ढवळत राहायचं म्हणजे जास्त काही गुटळ्या होत नाही त्या बेसनाच्या। पीठ झालेले आता बेसन मध्ये टाकायचं। आता छान शिजून घेणार आहे। शिजण्यासाठी आपण ह्याला झाकून ठेवू आणि
आणि थोडासा जाळ कमी करून घेऊ म्हणजे बेसन छान शिजल. आपण अधूनमधून बेसन हलवून घेणार आहे म्हणजे खाली चिटकणार नाही. आणि थोडा वेळ आपण कमी जाळावरती हारावरती शिजवून पण घेणार आहे. ह्याला अजून परत झाकून ठेवू थोडा वेळ. आपलं बेसन इथं मस्त शिजलेलं आहे. आता आपण ह्याला उतरून ठेवू आणि भाकरी बनवून घेणार आहे. आता चुलीवरती तवा ठेवून घेऊ. भाकरी बनवण्यासाठी इथं काटवट घेतलेली आहे. पीठ चाळून घेऊ. बाजरीचं पीठ आहे. चवीनुसार मीठ टाकून घेते. आणि काही काही ठिकाणी बाजरीच्या भाकरीमध्ये मीठ खाल्लं जात नाही, पण आमच्याकडे बाजरीच्या भाकरीत मीठ खातेत. पाणी टाकून घेऊ थोडं थोडं आणि पीठ मळून घेते. बाजरीची भाकरी आपण जितकी मळू तितकी चव चांगली लागते भाकरीला. मध्ये जेवढी भाकर थापण आपण तेवढी पसरली जाते आणि तेवढी पातळ पण होती आणि चवीला पण छान लागते. बाजरीची भाकरी जितकी पातळ असेल तितकी. तवा तापलेला आहे. भाकरी टाकून घेऊ आपण. भाकरीला पाणी लावून घेणार आहे वरच्या साईडनी. चुलीत हार पडलेला आहे. मी नंतर हार काढला थोडा आणि हारावरती भाकरी भाजून घेते. इथं गरम बाजरीची भाकरी घेतलेली ताटामध्ये. त्याच्यामध्येच आपण बेसन घेणार आहे. आणि बुक्कीने फोडलेला कांदा. मस्त असा गावरान बेत झालेला आहे. या सगळेजण खायला बेसन आणि भाकरी. तुम्ही पण अशा पद्धतीने चुलीवरचं बेसन आणि भाकरी बनवून बघा. आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.